जय महाराष्ट्र मित्रांनो, केंद्र शासनाने रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। 90 कोटी रेशन धारकांना मोफत दिल्या जाणाऱ्या तांदळाऐवजी आता 9 जीवनावश्यक वस्तू देण्यात येणार आहेत। या निर्णयानुसार पुढील महिन्यापासून रेशन कार्ड धारकांना तांदूळ न मिळता गहू, डाळी, हरभरा, साखर, मीठ, मोहरीचे तेल, मैदा, सोयाबीन आणि मसाले या 9 वस्तू मिळणार आहेत। याविषयीची सविस्तर माहिती आपण घेऊया, पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटत राहतील। या निर्णयामुळे अनेक मध्यमवर्गीय रेशन धारकांमध्ये असंतोष झाला आहे। यांच्या मते तांदूळच रेशनवर मिळायला हवा, कारण तो त्यांच्या दैनंदिन आहाराचा महत्त्वाचा भाग आहे। तरी देखील शासनाने हा निर्णय काही विशिष्ट उद्देशाने घेतला असावा आणि येणाऱ्या काळात या 9 वस्तूंच्या वितरणाच्या परिणामांचे मूल्यांकन होईल। रेशन कार्ड धारकांसाठी हा बदल कसा असेल हे वेळच सांगू शकेल, परंतु तांदूळ आणि या 9 वस्तूंमधील फरक भविष्यात निश्चितच समोर येणार आहे। तर मित्रांनो, महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।